कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पुतळा उभारल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात अनधिकृत पुतळे उभारण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानं महत्त्वपूर्ण परिपत्रक जारी केलं आहे। जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी एस कार्तिकेयन यांनी ही माहिती दिली। या परिपत्रकानुसार जिल्हा पुतळा समितीकडून परिपूर्ण प्रस्तावांना अवघ्या 15 दिवसात मंजुरी देण्यात येणार आहे। मात्र कोणत्याही प्रकारचा अनधिकृत पुतळा उभारल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाणार आहे। माहिती मिळताच अधिकारी 1 तासाच्या आत घटनास्थळी पोहोचून जास्तीत जास्त 4 तासात पुतळा हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तसंच जबाबदार व्यक्तींवर 24 तासांच्या आत गुन्हे दाखल केले जाणार आहेत। यासाठी ड्रोन आणि व्हिडिओग्राफीचा वापर करून संबंधितांची ओळख पटवली जाणार आहे। दरम्यान या प्रकरणात स्थानिक अधिकाऱ्यांचीही जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे। पोलीस पाटील यांनी कर्तव्यात कसूर केल्यास त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई होईल, तर ग्रामसेवक आणि तलाठी यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे। शासनाच्या 2 मे 2017च्या निर्णयानुसार पुतळा उभारण्यासाठी अर्ज, जागेचा मालकी हक्क किंवा NOC, स्थानिक स्वराज्य संस्थेचा ठराव, पोलीस विभागाचा अहवाल आणि जिल्हास्तरीय समितीची अंतिम मंजुरी आवश्यक आहे। तसंच ग्रामपंचायत अधिनियम 1959 अंतर्गत संबंधित सदस्यांवर अपात्रतेची कारवाई करण्याचा इशाराही प्रशासनानं दिला आहे। अनधिकृत पुतळे, स्मारके आणि ध्वजस्तंभ उभारणी रोखण्यासाठी प्रशासनानं कठोर भूमिका घेतली असून नागरिकांनी कायदेशीर प्रक्रियेचं पालन करावं, असं आवाहन जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी केलं आहे। चांगला राष्ट्रपुरुषाचा पुतळा आपण ज्या पद्धतीने आपल्याला मान सन्मान सोबत बसवावं लागेल त्या पद्धतीने आपल्याला बसवावं। रात्री 1 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटत नाही। मी तामिळनाडूचा आहे, मी मधुरे आहे। तिथे सुद्धा आम्ही भगवान म्हणतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आम्ही भगवान म्हणतो। मी लहान असताना माझा आई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्ट सांगून माझं जेवण घेतलेले आहे। अशा पद्धतीने आमच्या पालन झालेली आहे। इतकी मोठा राष्ट्रपुरुषाचा पुतळा रात्री 1 वाजता येऊन 12 वाजता येऊन बसवणे मला अजिबात पटत नाही। तुम्ही अधिकृत पद्धतीने पुतळा बसवायची परवानगी माझ्याकडे मागवा। जितकी लवकर तुम्हाला परवानगी देत काय जितकी लवकर मी तुम्हाला परवानगी देतो। आणि हा पुतळ्याचे अनावरण करताना मी स्वतः तुमच्याकडे जिल्हाधिकारी म्हणून, SP साहेब म्हणून, मुख्य कार्यकारी आम्ही स्वतः तुमच्याकडे येतो। पण कृपया करून तुम्ही अनधिकृत पद्धतीने पुतळा बसवून तुम्ही प्रतिमा भंग करू नका। मी कृपया करून सर्वांना मी विनंती करतो, अनधिकृत पद्धतीने पुतळ्याला सपोर्ट करू नका, बसू नका। मला खूप वाईट वाटते, तुम्हाला पण खूप वाईट व्हायला पाहिजे। आम्ही मान सन्मान सोबत आपण पूर्ण DJ लावून आपण तुम्ही परवानगी मागा आणि चांगल्या पद्धतीने अनावरण करू पुतळ्याचं, चांगल्या पद्धतीने पुतळ्याचं अनावरण करू। आणि मी सुद्धा तिथे येतो, आपण तिथे DJ आपण करू, चांगलं अनावरण करताय। पण कृपया करून अनधिकृत पद्धतीने तुम्ही पुतळा बसू देऊ नका।